अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. महाविकास आघाडी एकत्र लढणार. पुसद नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला नगराध्यक्ष. पुसदमध्ये महाविकास आघाडीची ताकद एकवटली. काँग्रेसला मोठा मानाचा बहुमान. पुसद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज. काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदाची जबाबदारी. डॉक्टर मोहम्मद नदीम आघाडीवर. काँग्रेसचा नगराध्यक्ष पदासाठी दावा मजबूत. पुसदमध्ये महाविकास आघाडीचा मेगा शो ऑफ युनिटी, एकजुटीचा संदेश स्पष्ट. भाजप, शिंदे, राष्ट्रवादी, अजित पवार गट, युती की स्वतंत्र लढत. पुसदमध्ये राजकीय रंग चढला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा एकाच मंचावर. महाविकास आघाडीची ताकद दाखवली. पुसद नगर परिषद निवडणूक होणार थरारक. आघाडी विरुद्ध युती अशी सरळ लढत संभव. महाविकास आघाडीची घोषणा. काँग्रेसच्या खात्यात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. पुसदमध्ये काँग्रेसचे डॉक्टर मोहम्मद नदीम आघाडीवर. उमेदवारीचा शिक्का लवकरच. महाविकास आघाडी एकत्र लढणार. पुसद नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला नगराध्यक्षपद. डॉक्टर मोहम्मद नदीम आघाडीवर. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 2 वाजता महाविकास आघाडीच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पुसद नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे सोपवण्यात आली आहे. नगरसेवक पदाच्या वाटपाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उभाटा हे तीनही पक्ष संयुक्तिकरित्या चर्चा करून अंतिम निर्णय घेतील. पत्रकार परिषदेस काँग्रेस पक्षाचे प्रभारी दिलीपजी एडतकर, माजी आमदार डॉक्टर वजाहतजी मिर्झा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद भाऊ मैंद, काँग्रेसचे डॉक्टर मोहम्मद नदीम, विजयरावजी चव्हाण, डॉक्टर अकिल मेमन, सय्यद इश्तियाक, अनुकूल चव्हाण, शिवसेना उभाटाचे रविभाऊ, ॲडव्होकेट वीरेंद्रजी राजे, काँग्रेसचे ज्ञानदीप कांबळे, शहराध्यक्ष शेख झिया यांच्यासह मोठ्या संख्येने आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला नगराध्यक्ष पद देण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून डॉक्टर मोहम्मद नदीम आणि अनिल शिंदे ही 2 नावे चर्चेत आली असून यापैकी डॉक्टर नदीम यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे नगरसेवक पदांच्या वाटपासाठी आघाडीतील घटक पक्षांमध्ये सौम्य रस्सीखेच सुरू असली तरी आघाडीच्या नेत्यांनी आमच्यात मतभेद नसून विकासाच्या अजेंड्यावर आम्ही एकजुटीने लढणार आहोत असं सांगत एकात्मतेचा संदेश दिलाय. दरम्यान भाजपा, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या हालचालींमुळे नगराध्यक्ष पदाची लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. युती झाली तर महाविकास आघाडी समोर एकत्रित प्रतिस्पर्धी उभा राहील. परंतु तीनही पक्षांनी स्वबळावर लढायचे ठरवले तर नगराध्यक्ष पदासाठी 3 वेगळे उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण होईल. यामुळे या निवडणुकीची समीकरणे अत्यंत गुंतागुंतीची आणि रंगतदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीने काँग्रेसला नगराध्यक्ष पद दिल्यानंतर काही नाराज कार्यकर्त्यांचा कल युती गटांकडे वळेल का, हा प्रश्न सुद्धा पत्रकार परिषदेत चर्चेचा विषय ठरला. तथापि आघाडीच्या नेत्यांनी नाराजीपेक्षा जनतेचा विकास महत्त्वाचा असं सांगत संघटितपणे विजयासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुसद शहरात आता डॉक्टर मोहम्मद नदीम यांचं नाव चर्चेत येत असतानाच युती पक्षाकडून कोण उमेदवार समोर येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीच्या रंगात दिवसेंदिवस वाढ होत असून पुसद नगराध्यक्ष पदाची लढत ही प्रतिष्ठेची ठरणार यात शंका नाही. महाविकास आघाडीच्या नगर परिषद पुसद निवडणुकीच्या संबंधात आयोजित पत्रकार परिषदेच्या या संयुक्त व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित शहरातील, तालुक्यातील आणि उपविभागात जनतेच्या सर्व प्रश्नांची वाचा फोडणारे आमचे सर्व पत्रकारांचे या महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतो. आणि या पत्रकार परिषदेच्या संबंधात एवढंच आहे. मलाही माझं म्हणून मलाच मांडायचं होतं, परंतु आता मांडून घेतले की लोकसभेच्या वेळेस संयुक्तपणानं तिन्ही पक्षानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय भाऊ देशमुख
यांना निवडून आणून एकोपा दाखवला. त्यानंतर विधानसभा संपन्न झाली त्यावेळेस सुद्धा उर्वरित 2 घटक पक्षांनी शरद भाऊ यांच्या पाठीमागे उभं राहून खंबीर पाठिंबा त्यावेळेस दिला होता. आणि यावेळेसची आता ही नैतिक जबाबदारी या उर्वरित 2 पक्षांची होती की नगर परिषदेच्या स्थानिक या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ही संधी काँग्रेससाठी द्यावी. त्या हेतूनं ही अध्यक्षपदाची जी काही आता घोषणा तिथं अधिकृतपणानं महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली की ही समन्वयानं करण्यात आली असं मी सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीने इथे सांगू इच्छितो. या पत्रकार परिषदेच्या संबंधानं अजून असेल जर विनंतीपूर्वक आपल्याला सांगणं आहे की आत्ताच दिलीप भाऊंनी सांगितलेलं आहे की ती सत्ता कशी आहे. या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या या सर्व त्या एजेंडा असो बातम्या असो किंवा कोणते आमचे ध्येय धोरण हे तळागाळात पोहोचवण्याकरता आपण सर्वांनी मदत करावी. या महाविकास आघाडीचा पूर्ण उद्देश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे. आणि आज महाविकास आघाडीच्या या पत्रकार परिषदेमध्ये आघाडीने बोलवून जे आपण निमंत्रण स्वीकारलं आणि इथं वेळातून काढून आपण इथं सर्वजण आला याच्याबद्दल पदाधिकारी मिळून तिथं सीट शेअरिंग होईल. आणि यावेळेस ही महाविकास आघाडी निश्चितपणे चांगलं काम करेल. कारण इथं जे राक्षसी सत्ता जी आहे पुसदची त्या राक्षसी सत्तेला सर्वसामान्यांच्या मदतीने उचलून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न महाविकास आघाडी करेल. त्यात पत्रकार मंडळीचं फार मोठं योगदान राहणार आहे. आणि या सर्वसामान्यांपर्यंत महाविकास आघाडीचा आवाज बुलंद करण्यासाठी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.